सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। विधायक गणेश नाइक एवं पालिका आयुक्त अभिजीत बांगर के बीच आज 24वीं बैठक संपन्न हुई, जिसमें कोविड के साथ ही शहर की अन्य प्रमुख समस्याओं को लेकर विस्तृत चर्चा की गई। इस सप्ताह संपन्न हुए बैठक में विधायक गणेश नाइक के साथ पूर्व सांसद संजीव नाइक, पूर्व विधायक संदीप नाइक, पूर्व महापौर सागर नाइक, पूर्व महापौर सुधाकर सोनावने, जयवंत सुतार के साथ ही पूर्व नगर सेवक एवं कार्यकर्ताओं की टीम मौजूद थी। इस सप्ताह संपन्न हुए बैठक में विधायक गणेश नाइक ने कोविड के अलावा अन्य कई महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा की, जिसमें आम नवी मुंबईकरों को होने वाली समस्याओं से निजात दिलाने को लेकर भी
चर्चा की गई। आइकिया मॉल को सुविधा देने हेतु सिग्नल बिठाने वाले अधिकारी को किया जाए निलंबित। इस बार संपन्न हुए बैठक में विधायक गणेश नाइक के माध्यम से एक बार फिर आइकिया मॉल को फायदा पहुंचाने के लिए बिठाए गए सिग्नल का मुद्दा उपस्थित किया गया। विधायक गणेश नाइक ने कड़ा रुख अख्तियार करते हुए कहा कि शहर का हर नागरिक करों का भुगतान करता है, इसीलिए सभी के साथ समान व्यवहार करना चाहिए। मगर आइकिया मॉल को खास सेवा प्रदान करने हेतु पहले वहां सिग्नल बिठाया गया एवं बाद में निविदाएं निकाली गई। उन्होंने कटाक्ष में ये भी कहा कि इसी अधिकारी की नियुक्ति होल्डिंग पॉन्ड के स्वच्छता के लिए की जाए, ताकि होल्डिंग पॉन्ड की सफाई पहले हो एवं टेंडर बाद में निकले। या शहरात राहणारा प्रत्येक नागरिक कर भरतो। शहरात राहणाऱ्या छोटी कंपनी असेल मोठी, प्रत्येकाला समानता आहे। एका कंपनीच्या बाबतीमध्ये सिग्नल पहिला बसला आणि सिग्नलचं टेंडर नंतर निघालं। मी असं विनोदाने म्हटलं की जे आपले होल्डिंग पॉइंट आहेत ते होल्डिंग पॉइंटच्या साठी सुद्धा ह्याच अधिकाऱ्याची नेमणूक करा। होल्डिंग पॉइंटचं काम पूर्ण करेल, नंतर तो टेंडर काढेल। हे विनोदाने म्हटलेलं मी। जर या ठिकाणी आयकिया कंपनी करता त्या परिसरात अतिशय उच्च प्रतीच्या प्रकाश देणाऱ्या यंत्रणा तुम्ही उभ्या करणार, लाईट्स लावला असाल, तर अन्य ठिकाणी नगरसेवकांनी आणि नागरिकांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सातत्य वागणूक का, असा आम्ही विचारलेला आहे। आगे उन्होंने ये भी कहा कि जिस अधिकारी ने ये काम किया है उसे निलंबित कर उसे आइकिया कंपनी के पास ही भेज देना चाहिए। ज्या कुठल्या अतिशय बुद्धिवान गतिमान अधिकाऱ्याने हे काम केलं तर त्यांनी नियमाचा भंग केलाय। काम पहिले झालं आणि टेंडर नंतर लागले, तर ही झालेली चुकीची पद्धतीच्या अनुषंगाने त्याला नोटीस काढा, त्याच्याकडे उत्तर मागवा। त्याचं उत्तर समाधानकारक येणारच नाही, मग त्याला निलंबित करा आणि त्याला त्या कंपनीचं फार प्रेम आहे तर त्या कंपनीकडे वर्ग करा। मागणी केलेली आहे आणि वारंवार मागणी करणार आहे मी। आणि त्याचबरोबर हे म्हटलेलं की आता त्याच ठाणे बेलापूर रोडला बऱ्याच कंपन्यांचे गेट आहेत, त्यांना सुद्धा तिथून लगेच प्रवेश पाहिजे, त्यांना सुद्धा त्यांचे अर्ज येतील, त्यांना सुद्धा देण्यात येईल। विधायक निधि जनता के लिए इस्तेमाल करने में विलंब क्यों? कोविड काल में नवी मुंबई में आरोग्य सुविधा को सक्षम करने के उद्देश्य से विधायक गणेश नाइक द्वारा 50 लाख रुपयों का विधायक निधि दिया गया था, मगर अब तक उस निधि का इस्तेमाल ही नहीं किया गया और न ही उससे वेंटिलेटर खरीदे गए। इस पर विधायक गणेश नाइक ने कहा कि जहां वास्तव में विलंब हो रहा है वो हम समझ सकते हैं, मगर जरूरी कामों में आखिरकार विलंब क्यों हो रहा है? माझं म्हणणं आहे की नियमानुसार सगळ्या गोष्टी निरखून पारखून करण्यासाठी आमचं म्हणणं नाही, परंतु अन्य गोष्टीची जर गतीनं काम होणार असतील तर या ठिकाणी आमदार निधीतून आलेली जी काय निधी आहे ती जनतेकरता वापरण्याकरता दिरंगाई का होते याचा पण विचारलेला आहे। आता पुढच्या 8 दिवसांमध्ये बऱ्याचशा गोष्टी ते करतात असे बोललेत। पुढच्या 8 दिवसानंतर आम्ही भेटणार आहोत, त्याला बोलू। कोरोना वैक्सीन उपलब्ध होने के बाद नवी मुंबई में वैक्सीन सेंटर बढ़ाए जाए। कोरोना वैक्सीन उपलब्ध होने के बाद नवी मुंबई महानगर पालिका द्वारा 50 केंद्रों पर ये वैक्सीन उपलब्ध कराई जाने की बात कही जा रही है। इन 50 केंद्रों पर एक महीने में तकरीबन 3 लाख लोगों को वैक्सीन देने की योजना है, मगर नवी मुंबई की जनसंख्या 15 लाख है, इसीलिए नवी मुंबई के नागरिकों को ये वैक्सीन देने में तकरीबन 5 महीने का समय लगेगा। इसलिए नवी मुंबई में कोरोना वैक्सीन सेंटर बढ़ाए जाए, ऐसी मांग विधायक गणेश नाइक के माध्यम से की गई है। आपल्याकडे 50 सेंटर मधून दररोज एका सेंटरला 100 रुग्णांना म्हणजे नागरिकांना लसीकरण करण्याची त्यांची इच्छा आहे, म्हणजे 5000 लोकांना होऊ शकेल। गरज पडली तर ती सेंटर 100 पण करण्याची त्यांची इच्छा आहे, म्हणजे 10,000 लोकांना होईल। म्हणजे साधारणपणे 1 महिन्यामध्ये 3 लाख लोकांना लसीकरण होऊ शकतं।
100च्या ऐवजी 150ची का नाही, तर लस उपलब्ध जर झाली तर त्या खाजगी रुग्णालयामध्ये किंवा काही मोठ्या डिस्पेन्सरीमध्ये सुद्धा त्याची व्यवस्था करावी लागेल. अशा प्रकारची साधारण महिन्याला 3 लाख लोकांना, आपल्या शहराची लोकसंख्या 15 लाख ढोबळ मताने आहे, म्हणजे 5 महिन्याचा कालावधी लागेल. लस उपलब्ध झाली तर आम्ही मागणी करू की बा सेंटर आणखी वाढवा, म्हणजे 5 महिन्याच्या ऐवजी जर 2.5 महिन्यामध्ये सगळ्यांचं लसीकरण झालं, आणि ते काही सक्तीचं लसीकरण नाही आहे, म्हणजे ज्याची इच्छा नसेल त्यांना काय कोणी फोर्स करणार नाही. हा मुद्दा त्या ठिकाणी चर्चेला आला, त्याची तयारी करण्यासाठी आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे. कोविड के कार्यकाल में ठेके पर काम करने वाले डॉक्टर, नर्स, वार्ड बॉय को फिर से सेवा में लिया जाए. मनपा द्वारा आह्वान करने के बाद कोविड के समय में अपनी सेवा प्रदान करने के लिए कई डॉक्टर, नर्स एवं वार्ड बॉय आगे आए थे, मगर अब उनका कार्यकाल का अवधि खत्म होने के बाद उन्हें सेवा से मुक्त किया गया है. इन लोगों को सेवा में वापस लिया जाए, ऐसी मांग विधायक गणेश नाईक के माध्यम से की गई है. आता काल परवाच एका वृत्तवाहिनीवर बघितलं मी की काही महापालिकेच्या कोविडच्या कालखंडात डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉयनी कामं केली, त्यांना महापालिकेने सेवेतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला. तर माननीय आयुक्त बांगर साहेबांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही बऱ्याच प्रमाणातल्या लोकांना सामावून घेण्याचा विचार केलेला आहे. आम्ही सांगितलं ही काय 200-250 लोक आहेत, त्यांना तुम्ही सामावून घ्या. आता उलट हे वॅक्सिनेशन झाल्यानंतर लोकांवर त्याचे काय परिणाम होतात, ही विविध ठिकाणी 151 लोक जर आपल्या 111 वॉर्डमध्ये त्यांना स्कॅटर्ड म्हणजे असे ठेवले तर तिथे सेंटरला बसून ते लोकांशी चर्चा करू शकते. मी त्याला एक उदाहरण दिलं की फायर ब्रिगेडची आपण एवढी यंत्रणा, मशिनरी आणतो, कधी कधी एखाद्या मशिनरीचा अजिबात वापर होत नाही, त्याची मुदत संपते, म्हणजे ती घ्यायची नाही का? तशाच प्रकारचे आरोग्य सेवेमधले कर्मचारी जरी त्यांच्या सेवा 100% आपल्याला उपयोगी नाही घडल्या तरी सुद्धा इमर्जन्सीमध्ये त्याचा उपयोग होण्याकरता या सेवा आपल्याकडे ठेवल्या पाहिजेत, आणि म्हणून त्या लोकांना कामावर घ्यावं अशा प्रकारचा आम्ही आग्रह धरलेला आहे. आणि त्या बाबतीमध्ये सकारात्मक उत्तर त्याने दिलेलं आहे, आणि मला विश्वास आहे की त्या लोकांना तिथे सामावून घेतलं जाईल. कोरोना नियंत्रण उपाय योजना के लिए नवी मुंबई के लिए घोषित शेष राशि कब होगी प्राप्त? कोरोना काल में आरोग्य व्यवस्था मजबूत करने के लिए राज्य सरकार द्वारा एमएमआर क्षेत्र में कोरोना नियंत्रण उपाय के लिए 1200 करोड़ रुपयों के निधि की घोषणा की गई थी, जिसमें से नवी मुंबई महानगर पालिका में आरोग्य व्यवस्था सक्षम करने के लिए 251 करोड़ का निधि मिलना संभाव्य था, मगर नवी मुंबई को केवल 10 करोड़ 40 लाख रुपए दिए गए, जो नवी मुंबई करों के साथ पक्षपात होने का आरोप लगाते हुए विधायक गणेश नाईक ने शेष राशि जल्द से जल्द प्राप्त हो ऐसी मांग की है. कोरोनाच्या कालखंडामध्ये MMRD परिसराकरता ज्या महापालिका, नगरपालिका, नगर परिषद आहेत त्यांना 1200 कोटी रुपये राज्य शासनाने देण्याची घोषणा केली होती. तर त्या अनुषंगाने आपल्या महापालिकेला 251 कोटी रुपये मिळणं गरजेचं होतं. आपल्याला फक्त 10 कोटी 40 लाख मिळाले. मग राहिलेली रक्कम ही सुमारे 240 कोटी रुपये ही कधी मिळणार आहे? 240 कोटी रुपये राज्य शासनाने जर मंजूर केली असेल तर ती का मिळाली नाही, आणि ती लवकर मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. काय अडचण असेल तर आम्हाला सांगा, आम्ही पण त्या ठिकाणी तुम्हाला मदत करू. ब्यूरो रिपोर्ट, NMTV न्यूज.